मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड, शिंदे गटाच्या राजकीय अस्तित्वाविषयीचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण. एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीकडे रवाना. शिंदे थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर लोटांगण. मित्रांनो नेमकं काय घडलंय बघूया. महत्वाची बातमी, महाराष्ट्रातून एकनाथ शिंदेचा तात्काळ आणि अर्जंट दिल्ली दौरा. शिवसेना पक्षचिन्ह आणि सर्वात मोठी अपडेट, काय घडलंय? उद्धव ठाकरे यांची भाजपशी जवळीकता, शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या हालचाली सुरू आहेत का? नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे आपण सगळे जाणून घेऊया. मित्रांनो महत्वाची अपडेट, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज तात्काळ अर्जंट दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून असलेली सगळ्यात मोठी भीती. या दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र भेट गुलदस्त्यामध्ये असली तरी सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो भेटीमध्ये नेमकं काय घडलं, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या संदर्भातील आणि निकालाच्या संदर्भात शिंदेंना कुणकुण लागली आणि सगळ्याच्या सगळं हातातून जातंय, हातातून निसरतंय. ही बाजू कानावरती पडल्याबरोबर एकनाथ शिंदेंनी तात्काळ आपला दिल्ली दौरा उरकलाय आणि मुंबई टू दिल्ली थेट शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे पळालेत. मित्रांनो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकीकडे त्यांचा दरारा होता आणि उद्धव ठाकरेंचा देखील तसाच दरारा होता. अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे मातब्बर नेते मातोश्रीवरती येऊन लोटांगण घालायचे. इकडे मात्र एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन त्यांना आता लोटांगण घालावं लागतंय. मग शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची की एकनाथ शिंदेची, इथे मात्र प्रश्न अनुत्तरित राहतो. मित्रांनो दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीला एवढे अर्जंट का गेले, या मागचं कारण देखील सध्या समोर येत आहे. शिवसेनेच्या पक्षाच्या संदर्भातील अपडेट, निकाला संदर्भातील अपडेट, आमदार अपात्रता प्रकरणाची अपडेट, केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात निकाल हातातून निसरतोय. या सगळ्या बातम्या एकनाथ शिंदेच्या हातात आल्या आणि त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची चर्चा आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्यांनी शिवसेनेच्या पक्षासंदर्भात, शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात त्या केली आणि भारतीय जनता पार्टीने सध्या सगळीकडेच आम्हाला वाचवावं अशी अर्चना त्यांनी केल्याचं सध्या समजत आहे. परंतु मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरल्याची चर्चा दिल्लीमध्ये सुरू झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेने मात्र दिल्ली गाठण्याचं सुरुवात केलं आणि आज थेट दिल्लीला रवाना झालेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ शिंदेचे मंत्री असणारे उदय सामंत यांनी देखील थेट दिल्लीचा दौरा अर्जंट तात्काळ मध्ये केलाय. या दोन नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन होते का यावर देखील चर्चा आहे. कारण की एकनाथ शिंदेना का फोडलं होतं, तर एकनाथ शिंदेना फोडण्यापाठीमागे एकच ध्येय होतं की शिंदेची संपूर्ण आमदारांसह शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन करणं. त्यामुळे एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंपासून विलग करण्यात आलं. परंतु शिंदेंनी मात्र पक्षचिन्ह आपला स्वतःचा तयार केला. यामुळे त्यांच्यावरती पक्षश्रेष्ठी नाराज आहेत का अशी चर्चा असतानाच आता शिंदेची शिवसेना पूर्णपणे भाजपमध्ये जाणार का? जेव्हा निकाल लागेल त्यावेळेस त्यांच्यापुढे पर्याय का असतील? भाजपमध्ये विलीन होणं, भाजपमध्ये जाणं, या सगळ्या घडामोडी आता समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर एकनाथ शिंदे भाजपमध्ये विलीन झाले तर त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळेल का, या देखील चर्चा त्या ठिकाणी झाल्या असाव्यात असा सध्या कुणकुण लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अवघ्या काही सेकंदाने फिरलं आणि एकनाथ शिंदेनी थेट दिल्ली गाठली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या संदर्भात निकालाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी यांनी आज नरेंद्र मोदींसह अमित शहा यांची भेट घेतल्याचं चित्र महाराष्ट्रासह दिल्लीमध्ये निर्माण झाले. यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना गेली तर मित्रांनो शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार हे मात्र कोणीही रोखू शकणार नाही. हे यामागची आजची भेट होती का,
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना दिलेला सगळ्यात मोठा धक्का होता का हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच. परंतु राज्य भाजपचे नेते मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत. कारण की दोन्ही पक्षामध्ये जवळीकता असताना शिंदे न सांगता दिल्लीवारी करतात, म्हणजे काहीतरी मुंबईतल्या महाराष्ट्राच्या गोष्टी दिल्लीत जाऊन सांगतात असा संशय काही नेत्यांना आला आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात एकनाथ शिंदेची शिवसेना बाहेर पडल्याबरोबर पुन्हा एकदा राज्यात मोठा भूकंप शक्य आहे.